फॅमिली, माझ्या मैत्रिणीविषयी थोडं बोलायचं आहे. तर आज समजा संडे आहे. माझी मैत्रीण म्हणायची सकाळी की बयाची मम्मी आपल्याला संडे मार्केटला जायचं आहे, तिकडे भाज्या स्वस्त भेटतात, होलसेल असतं, तर आपण मार्केट वगैरे फिरूया आणि जाऊया. तर संध्याकाळी 5 वाजता आपण जाऊया. मी म्हणायचे हो ठीक आहे, अशी म्हणून ना मी झोपून घ्यायचे किंवा आणि काय काम करायचे आणि विसरून जायचे. ती मला बोलली आणि ती 5 वाजता यायची आणि बोलायची बयाची मम्मी चला ना. मी म्हणायचे कुठे? अरे देवा, आज डोळ्याला हात लावायची, म्हणायची डोक्याला हात लावून बोलायची तुम्हाला ना किती वेळा सांगते मी. मग त्यानंतर मी तिला म्हणायचे 15 मिनिटात लगेच आवरते, कपडे घालते, काय मेकअप नाही काय नाही, फक्त कपडे घालते लगेच जाऊया अशी बोलायची आणि तिला बसून ठेवायचे. त्यानंतर मग मी पावणा तास किंवा अर्धा तास तरी लावायचे, तोपर्यंत ती बसायची. असं करत करत किती 3-4 वेळा असं घडलं, ती मला वैतागून गेली. त्यानंतर तिच्या मुलाचं फंक्शन होतं कल्याण साईडला, तर मला ती 2-3 दिवस आधी सांगायची. त्यानंतर मग उद्या फंक्शन आहे ना, तर आज संध्याकाळी 11 वाजेपर्यंत मला सांगत होती. सकाळी 5 वाजता पण मला उठवलं आणि मला खोटं बोलली की 6 वाजता फंक्शन आहे, 7 वाजता काय अशी बोलली. त्यामुळं 7, 6:30, 7 असं काहीतरी बोलली आणि मला 5 वाजतापर्यंत उठवलं. बघितलं तर फंक्शन किती 12:30चं होतं. अशी ती पण करामती आहे काय. तर तुम्हाला सांगते, त्याच्यानंतरची गोष्ट अशी आहे, देवीचा एक कार्यक्रम असतो, म्हणजे जसं की भंडारा वगैरे बोलतात, काय पूजा होती आणि लेडीज लोक जेवू शकतात तिकडे. तर तिने मला बोलवलंच नाही. तिच्या शेजारला पण भोजपुरी होती, तिला घेऊन गेली ती आणि मला बोलवलंच नाही. तर माझ्या सामने अशी गेली ना, मला ते बघून ना रडायलाच आलं आणि लगेच खूप वाईट वाटलं मला, उदास. मी बोलतच नाही ती असं, ते रागाने बोलणंच झाले. असं खूप मला बेकार वाटलं. पण ती माझ्या आदत अशी आहे म्हणून मला सांगितलं नसतं आणि तिला असं वाटतं ही काय येणार आहे असं, म्हणून ती गेली. असं नंतर विचार केला मी, जाऊ दे, मग परत बोलायला लागलो. असं तशी खूप चांगली आहे ती, तिने मला खूप जीव लावलेला आहे, चांगले. त्यानंतर तुम्हाला सांगते, माझं ते काय म्हणतं बावासीर, काय असतं बावासीर वगैरे, त्याचं माझं ऑपरेशन झालं तेव्हा तिने मला खूप सपोर्ट केला. तर म्हणजे 1 वर्षापूर्वी मी खूप सिरियस असायचे. मग मला दवाखाना झाला, माझ्यासोबत आली 2 वेळा आणि मला जेवण द्यायची, असं 2-3 वेळा जेवण वगैरे दिलं, थोडी हेल्प करायची, खूप म्हणजे आधार द्यायची, खूप माझा जीव पण आहे तिचा. आणि मग असं आमच्यात खूपच प्रेम जुळत आमचं एकमेकीमध्ये खूप जीव गुंतला दोघींमध्ये. आणि तिला पण 2 मुलं आहेत, 1 मुलगा आहे, मुलगी आहे. आणि त्यानंतर असं आम्ही खूप छान होतो, आमची दोस्ती खूप छान होती. पण त्यानंतर मी आजारी अशी सारखी पडते, आजारी. मग मी बोलणं मीच कमी केलं थोडं, काय सांगू. तरी पण ती माझ्याकडे येते, माझ्याशी बोलते, 2-3 वेळा आले. आणि आता ते हे निघले ना, आता काय ते 1,500 येतात बायकांना, आता स्कीम चालू आहे. तर मला म्हणते बहीची मम्मी चला ना. परत मग तिला वाटलं नाही काय येणार नाही, काय नाही. नंतर बोलली नाही तुम्ही आजारी येत ना, नाही तर नेला असतं तुम्हाला. अशी शहाणी आहे तिला, काय सांगायचं. तशी चांगली आहे थोडी. अशी आमची दोस्तीला 4 वर्ष झाले, पण चांगली आहे. आणि माझी बालपणीची एक फ्रेंड आहे, तर आमचं असतं फोनवर बोलणं. आणि ही आता 4-5 वर्षापूर्वीपासूनची आमची दोस्ती आहे. तिचा मी एक व्हिडिओ टाकलेला आहे की मैत्रीण असावी, काहीतरी असं एक व्हिडिओ आहे, तुझ्यासारखी मैत्रीण असावी, काहीतरी आहे, तिच्यासोबत आहे, मैत्रीणवरूनच हा एक व्हिडिओ आहे टाकलेला आहे. आणि एक मैत्रीणसोबत ना फोटो आहे माझा इंस्टावरती, आणि एकी संगती व्हिडिओ काढलेला. अशा माझ्या लाईफमध्ये 2 फ्रेंड आहेत. तर काय करणार, आता परिस्थितीमुळे कोणी एकमेकांना जास्त बोलचाल नाही, काय नाही, सगळे आपापल्या ह्याच्यामध्ये आहेत. तर कशी वाटली माझ्या मैत्रिणीची कहाणी ऐकून?